जय शिवराय मित्रांनो, अगदी काही वेळामध्ये आजच राज्याला नवीन उपमुख्यमंत्री मिळत आहेत. सुनेत्राताई पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याच्या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीच्या एका गटाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं पत्र आता राज्यपालांना पाठवण्यात आलेलं आहे. राज्यपालाच्या माध्यमातून याला अनुमोदन देऊन याचा शपथविधी कार्यक्रम हा आजच पार पाडला जाणार आहे. मित्रांनो, एक अतिशय मोठा धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे. अनपेक्षित असं अपघाती निधन अजितदादा पवार यांचं झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा आवडता नेता असे असलेले व्यक्तिमत्व आणि राज्यावरती आलेले एक दुःखाचं सावट, 3 दिवसाचा दुखवटा आणि या सर्व दुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या चाललेल्या राजकीय घडामोडी मात्र सर्वसामान्यांना न कळण्या पलीकडच्या आहेत. मित्रांनो, अगदी एक भाजीवाला, एक वडापाववाला किंवा एका चहाच्या टपरीवाला सुद्धा दुकान उघडण्यासाठी विचार करतोय की मी माझं दुकान उघडावं का, कारण एक दुःखाचा डोंगर संपूर्ण राज्यावरती या ठिकाणी पसरलेला आहे. सर्वांचा आवडता नेता, लाडका नेता, काम करणारा नेता अशी ओळख असलेल्या, अगदी विरोधकाच्या मनामध्ये सुद्धा आपलं घर बनवलेल्या या लोकप्रिय नेत्याचं झालेले अपघाती निधन आणि याच्यामधूनच राज्य, महाराष्ट्र सावरत असताना आता या नवीन राजकीय घडामोडी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु पक्ष वाचवणं हा देखील त्यांच्या पुढे असलेला एक मोठा टास्क असू शकतो. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून देखील या काही हालचाली केल्या जात आहेत आणि राज्याला एक नवीन महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे कुठली खाते दिले जातात हे देखील पाहण्यासारखं आहे. मात्र वित्त खातं हे आता बजेट होईपर्यंत तरी राष्ट्रवादीकडे येण्याच्या कुठल्याही शक्यता दिसत नाहीत, कारण आता बजेटसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले, 1 महिन्यामध्ये बजेट सादर करायचे. अशा पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच हे बजेट सादर केलं जाऊ शकतं. परंतु सध्याच्या दुःखाच्या असलेल्या या परिस्थितीमध्ये काही तामझाम न करता हा शपथविधी पार पाडावा हीच अपेक्षा आहे. हीच खरी आरती दादांना श्रद्धांजली असू शकते. धन्यवाद.